रामकृष्ण हरी. आज आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी नाना महाराज कदम, बंकटस्वामी संस्थान नेकनूर. आज या आषाढीच्या शुभपर्व काळावरती माझं श्रद्धास्थान वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य सद्गुरू बंकटस्वामी महाराज, सद्गुरू सुदामदेव महाराज, सद्गुरू रामहरी महाराज, सद्गुरू लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा यांच्या आशीर्वादाने आज आषाढीच्या या महावारीच्या निमित्ताने श्री संत जगद्गुरू तुकोबारायांचा अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग आणि या अभंगावरती सद्गुरूच्या कृपेने अल्पसं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहरनिशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरपूरची वारी ही परंपरेने माझ्याकडे कशा पद्धतीने आली आणि मी का करत आहे आणि का करणार याचं चिंतन, याचं उत्तर आजच्या अभंगामध्ये देतात. आणि पंढरपूरच्या वारीशिवाय मी दुसरं कुठलंच तीर्थव्रत करणार नाही असं मी निर्धाराने सांगतो, असं जगद्गुरू तुकोबाराय आजच्या अभंगात बोलतात. सज्जनांनो, आपला भारत देश अत्यंत पवित्र आहे. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे परम पुण्यास्पद आहे. म्हणून बघा, इतर देशांना माता कुणी म्हणत नाही. अमेरिका माता, जपान माता, ऑस्ट्रेलिया माता, पाकिस्तान माता असं कुणी म्हणतं का? अजिबात नाही. पण भारत माता म्हटलेला आहे. आणि म्हणून सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा असं आपण लहानपणापासून शाळेत म्हणत आलो. सुजलाम सुफलाम असणारा हा आपला भारत देश, आणि या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपलं पुण्य उदयाला आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण याच भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, चारिधाम आहेत, अनेक तीर्थ आहेत, अनेक संत आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक सुंदर पर्यटन स्थळं याच भारत देशामध्ये आपल्याला कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पाहायला मिळतात. आणि म्हणून हा अत्यंत सुजलाम सुफलाम असणारा, अनेक जाती धर्मांना एकत्रित घेऊन अंगाखांद्यावरती खेळून अनेक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा चालणारा माझा भारत देश आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की या देशामध्ये आपण जन्माला आलो. आणि त्याच्यातली त्यात पुन्हा महाराष्ट्रात जर आपला जन्म असेल तर ती फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या भाग्याने महाराष्ट्रात पंढरपूर हे तीर्थ आपल्याला पाहायला मिळतं. अनेक तीर्थ आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक संत आहेत, पण अनेक तीर्थामध्ये, अनेक ग्रंथांमध्ये, अनेक संतांमध्ये महाराष्ट्रातले संत आणि महाराष्ट्रातले ग्रंथ हे जगाला मार्गदर्शन करण्या इतके ताकदीचे आहेत. ज्ञानेश्वरीचं उदाहरण घ्या. ज्ञानेश्वरी जगाला मार्गदर्शन करू शकते. ज्ञानेश्वरीत काय नाही, तुम्ही संशोधक वृत्तीने जर ज्ञानेश्वरीचं पारायण करत असाल, चिकित्सक बुद्धीने, अभ्यासक वृत्तीने जर आपण ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं, पारायण केलं. आता तुम्ही म्हणाल पारायण का करायचं ज्ञानेश्वरीचं? बरं, पारायण कुठपर्यंत करायचं आम्ही? ऐका, माझ्या प्रिय श्रोत्यांना विनंती करतो की जोपर्यंत मनुष्य नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करावं, असं आमचे सद्गुरू बंकटस्वामी महाराज म्हणायचे. नारायणाकडे आपली धाव असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पारायण केले पाहिजे. म्हणून 108 पारायणं सद्गुरू बंकटस्वामी महाराजांनी भंडाऱ्या डोंगर, गोराड्या डोंगर आदी करून साधू संतांच्या सहवासात माऊलीच्या समाधीजवळ अजान वृक्षाखाली 108 पारायणं हे फक्त दूध प्राशन करून स्वामींनी केले होते. आणि म्हणून पारायण करा, जगद्गुरू तुकोबाराच्या अभंगाचं चिंतन करा. आपल्याला सगळ्या गोष्टी आणखी सुलभ तऱ्हेने माहीत होतील. आता बघा, आपल्या संतांनी वर्णव्यवस्थेचा विचार केलेला नाही, आपल्या संतांनी जाती व्यवस्थेचा विचार केला नाही,
आणि जगामध्ये एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की इथे मात्र सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून इथं यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयत्वायसा वेदशास्त्री. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा महामंत्र जगाला देत माझ्या श्री संत नामदेव महाराजांनी पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात केलं. आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय चाल म्हणायला आहेत. काय तो आनंद असेल, काय कीर्तनात असेल. आमचे वैकुंठवासी भीमसिंग महाराज या अभंगावरती खूप गोड चाल गायचे. अत्यंत समृद्ध आणि प्रसिद्ध, ज्यांनी खरं म्हणजे भीमसिंग बाबांना ऐकलं असेल. आता बंकटस्वामींना ऐकण्याचं किंवा त्या समकालीन संतांना, भगवान बाबा असतील, वामनभाऊ असतील, या संतांना ऐकण्याचं सद्भाग्य आम्हाला लागलं नाही, पण भीमसिंग बाबांना ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. अत्यंत सुमधुर आणि गोड एक त्यांचं कीर्तन म्हणजे लुब्धली नादी लागली समाधी. त्याचबरोबर आमचे रामारी बाबा अत्यंत सुंदर चाली गायचे, मन तृप्त व्हायचं त्यांचं चाली ऐकताना, कीर्तन ऐकताना. आमचे सुदाम बाबा आज त्याच परंपरेने गुरुवारी लक्ष्मण बाबा पुढे घेऊन अत्यंत समृद्धीने ही परंपरा आमची चालवत आहेत. आणि मग बघा, म्हणजे ज्ञानदेवाने अभंग बोलावा आणि मग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विटू नाचू लागला, किती नाचायला लागला देव, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई ऐसे बोले कबीर. कबीरदासजी म्हणतात, देवा अहो सावध व्हा, इथे जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, येसूबाई आहेत. साधू या संतांनी देवाच्या धरले मनगटी, काय झाले म्हणून या दचकले जगजेटी, ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. अशी ही कीर्तनाची परंपरा आमच्या संतांनी केली. आणि म्हणून पांडुरंगाच्या जवळ बघा, तुम्ही अनेक तीर्थाला गेलात तर तिथले वेगवेगळे भाव असतील, पण पंढरपूरचा भाव मात्र वेगळा आहे. आणि म्हणून महाराज म्हणले की आम्ही नवजू तया वाटा, नाचू पंढरी चोहटा. महाराजांनी काय पाहिलं नाही. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक तीर्थयात्रा केल्या, पाहिली पुराणे, धांडुळली दर्शने, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तेही त्रिभुवनी. मी अनेक तीर्थ पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर, ऐसा विठेवर देवकोटे. जगात मी काय कमी तीर्थयात्रा केले का? जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, मी उदंड पाहिले, म्हणजे उदंड अनेक तीर्थयात्रा केल्या. याचा अर्थ आहे जगद्गुरू तुकोबारायांनी चारधाम यात्रा केली असावी. सगळ्या तीर्थाला गेलो, पण मला पंढरपूरसारखं महत्त्वच कुठं वाटलं नाही. आणि म्हणून खरं म्हणजे मीही विचार करत होतो की पंढरीचीच वारी का बरं करावी, का करत असतील माझ्या परिवारात पंढरीची वारी. मग माझ्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे प्रतिबंध पाहायला मिळतात, पण पंढरपूरला आल्यानंतर मात्र खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पेटे भावे चौका मेळा. इथं माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, एवढं सोपं सांगितलेलं आहे. आता बघा, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की मी अनेक ठिकाणी गेलो आणि मग मला कळालं की पंढरपूरसारखा देव कुठंच नाही. आणि म्हणून महाराज म्हणून गेले की म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, अरे तुझवेन कोणा, शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तीही त्रिभुवनी, त्रिभुवनात तुझ्यासारखा देव मी कुठं पाहिलेला नाही. आणि म्हणून अरे देवा, मीच तुझं दर्शन घेतोय असं काय समजतोस, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वाडवडिलांनी माझ्या घरामध्ये विश्वंभर बाबांपासून तुझ्या दर्शनाची परंपरा आहे, तुझी वारीची परंपरा आहे. आणि म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. जगद्गुरू तुकोबाराय निर्धाराने सांगतात, माझ्या घरी जर पंढरीची वारी असेल तर दुसरे कोणतेच तीर्थ मी करणार नाही. कारण ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. जगात वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी पांडुरंग. पांडुरंग परमात्मा असा आहे, तो भक्तांची वाट पाहतो. आता बघा, तुम्हाला आणखी सोपं सांगतो, पंढरीचीच वारी का बरं करायची? मग इतर तीर्थयात्रेला आम्ही जायचं नाही का? ठीक आहे, मनुष्याने तीर्थयात्रा जरूर केली पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय तीर्थयात्रेला विरोध करत नाहीत. ऐका, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, जरी हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जगद्गुरू तुकोबाराय तीर्थयात्रा करा म्हणतात,
मग तीर्थयात्रा करू नका म्हणत नाहीत, कारण तीर्थयात्रा नामदेव महाराजांनी केली होती, ज्ञानेश्वर महाराज सोबत होते. तो कथाभाग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपण सगळे वारकरी आहोत आणि आज खूप मोठी गर्दी या पंढरपुरात पाहायला मिळते. असंख्य लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. वारीच्या निमित्ताने आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. मग का बरं आषाढी एकादशीलाच यायचं, आपण का महिन्याला पंढरपूरला दर्शनाला यायचं, का यायचं? त्याचं कारण असं आहे की स्वतः देव काय म्हणतो की तुम्ही मला भेटायला या, कारण तुम्ही जाता तुमच्या गावा, हुरहुर वाटे माझ्या जीवा, मला करमत नाही. तुम्ही जर तुमच्या गावी गेलात ना, मला करमत नाही, म्हणून तुम्ही काय करा, मला भेटायला पंढरपूरला या. लोक म्हणले देवा तुला भेटायला आलो असतो पण आम्हाला वेळ नाही. अरे बाबा महिन्यातून एकदा या. लोक म्हणले देवा महिन्यातून एकदा सुद्धा आम्हाला वेळ नाही. बरं, मग पांडुरंगाने सांगितलं किमान तुम्ही काय करा, 4 वाऱ्या करा. म्हणले कोणती? म्हणले चैत्र आहे, माघवारी आहे, कार्तिक आणि आषाढी, या 4 वारी तरी करा. लोक म्हणले आम्हाला एवढा वेळ जमणार नाही. मग स्वतः देवाने सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, आम्हाला तुम्ही काय करा आषाढीला आणि कार्तिकेला भेटायला. लोक म्हणले मरायला सवड नाही. बरं, आपण महाराजांना विचारूया का बरं पंढरपूरच्याच वारीचा तुम्ही आग्रह करता, तुम्ही दुसरी का आग्रह करत नाही? बरं, एवढं काय महत्त्व काय दडलं आहे पंढरपूरच्या वारीत? ऐका, पंढरपूरच्या वारीचं महत्त्व काय आहे, पंढरपूरचीच वारी का करायची? लोकांचं कसं आहे सांगू का तुम्हाला, अवघड कोणी न करी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे. एखाद्याला क्लिष्ट साधना जर सांगितली ती करणं सोपं नाही, ती अवघड आहे. पण एखादे सोपं सांगितलं ना, मग मात्र सर्वजण सहभागी व्हायला तयार असतात. म्हणून आमच्या संतांनी काय केलं, सोपे वर मामा सांगितले संती. आमच्या संतांनी सोप्यातला सोपा मार्ग सांगितला. म्हणले हातात टाळ घ्या, दिंडीत नाचा, पताका घ्या, काही करू नका, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरती. श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचा. महाराज म्हणतात की हरिबोला देता हरिबोला घेता, किंवा पुढच्या पदाला अंडरलाईन करा, सर्व कार्य करिता हरिबोला. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल, मग कांडता भांडता उठता बसता सगळे काम करता, सर्व कार्य करिता हरिबोला. तुम्ही फक्त देवाचं नामचिंतन करा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. बरं, मग महाराज पंढरपूरला आम्ही जाऊन केलं काय पाहिजे आम्हाला पुण्य मिळवण्यासाठी? म्हणले तुम्ही काय करा, पंढरपूरला गेलात ना तर पांडुरंगाला आलिंगन द्या, तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल. बापरे, म्हणले किती महाराज तुम्ही अवघड सांगता. अहो एवढी गर्दी, एवढा लाखो समाज, आणि मग पंढरपूरला आम्ही जायचं, त्या चौथऱ्यावर चढायचं आणि पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, मग आम्हाला समाधान आणि सुख मिळेल. मग म्हणले अहो ते पण आलिंगन तर घेऊ दिलं पाहिजे ना, तिथं 2 जय विजय उभे असतात, तिथं हातही लावू देत नाही देवाला, चला पुढं चला पुढं चला पुढं, असं कमराला धरू धरू ओढू ओढू ढकलू ढकलू पुढं ढकलतात. मग आम्ही कसं काय करायचं? बरं, म्हणले मग तुम्ही काय करा, एक काम करा, तुम्हाला नाही ना आलिंगन देता आलं देवाचं, तर मग तुम्ही काय करा, देवाच्या पायाचं दर्शन घ्या. कारण जगात पायाचं दर्शन देणारा एकमेव देव आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि इतर ठिकाणी तुम्हाला मागे पुढे पाय दिसतील. कृष्ण अवतारामध्ये 3 ठिकाणी वाकडा आहे, राम अवतारामध्ये 1 पाय पुढे 1 पाय मागे. पण पांडुरंगाच्या बाबतीत मात्र समचरण दृष्टी विटेवरी साजरी. इथे समध्यान आहे आणि समचरण आहे. आणि म्हणून माझी बहिणाबाई चौधरी असं म्हणते की श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीनं मडविला, पण माझा ग पांडुरंग पाना फुलात राजी झाला. म्हणजे एवढा भोळ्या भाविक भक्तांची वाट पाहणारा देव आहे. इथं काही लागत नाही, फक्त देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या बाबा, या आणि मला भेटा, तरीसुद्धा मला आनंद आहे. आलिंगन द्या. बरं नाही आलिंगन देता आलं तर तुम्ही काय करा, माझे चरण पहा. तुम्ही देवाचं चरणाला हात लावा, देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. चरणाला जरी हात लागला तरी खूप समाधान आहे दर्शनाचं. अहो म्हणले महाराज दर्शनाचं नुसतं चरणाला हातसुद्धा लागत नाही तरच पुढं ढकलीत, मग काय करायचं आम्ही? महाराज म्हणले थांबा, काही टेन्शन घेऊ नका, पाहता श्रीमुख सुखावले सुख. तुम्ही देवाला लांबून पहा. अहो म्हणले लांबून पहा, आज आषाढी गर्दी महाराज, तुम्ही इथं पंढरपूरला या, किती धक्काबुक्की असती, मंदिराकडं तर जायला श्वास घ्यायला जागा नाही, हवासुद्धा जात नाही, एवढी गर्दी, दर्शनाचं कसं काय करता येईल? मग म्हणले ठीक आहे, तुम्ही काय करा, तुम्हाला गर्दीची भीती ना तर तुम्ही जाऊ नका. मग एक काम करा,
तुम्ही प्रदक्षिणा करा म्हणले. प्रदक्षिणा केली तरीसुद्धा तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळते. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. म्हणले प्रदक्षिणा करा. अहो म्हणले महाराज आता आमचं वय झालं आहे, प्रदक्षिणाही आम्हाला काय आता शक्य नाही. बरं म्हणले मग तुम्ही काय करा, प्रदक्षिणा नाही जमत. म्हणले नाही जमत. मग म्हणले एक काम करा, तुम्ही मठावरचं चढा. आपले बंकटस्वामी मठावर चढले ना, मग बंकटस्वामी मठावरती काय आहे की तिथून तुम्हाला कळस दिसतो. कारण तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुम्ही कळस जरी पाहिला तरीसुद्धा तुम्हाला काय आहे, मुक्ती. कळस आणि तिथली पताका पाहिजे, पंढरपूरच्या मंदिरावरची पताका पाहिली आणि कळस पाहिली की आपल्याला पुण्य फार भेटतं. पण म्हणले महाराज आज आम्हाला गर्दीने वर चढता येत नाही, पायऱ्या खूप आहेत. बरं म्हणले मग तुम्ही काय करा, गर्दीत घुसूच नका, तुम्ही पंढरपूरची पंचक्रोशीची प्रदक्षिणा करा. अहो म्हणले एवढा कुठं वेळ आहे आम्हाला पंचक्रोशीत प्रदक्षिणाला. म्हणले तेही नाही. बरं म्हणले मग पंढरपूरला एक दिवस मुक्काम करा, तुम्हाला खूप पुण्य मिळेल. म्हणले तेही जमणार नाही. म्हणले मग तुम्ही काय करा, पंचक्रोशी जमत नाही तर मग निदान मंदिराला काय करा, प्रदक्षिणा मारा. उजवी प्रदक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या हाताला मंदिर येईल अशी प्रदक्षिणा मारा. अर्धी प्रदक्षिणा मारली तरी पुण्य मिळेल. बरं नाही जमलं तर निदान मंदिराच्या देवळाची पाठ पहा. अहो म्हणले पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. म्हणले पांडुरंगाच्या मंदिराची पाठ जरी पाहिली ना तरीसुद्धा 350 तीर्थाचं दर्शन झाल्याचं पुण्य. म्हणले एवढं जर आम्हाला त्या मंदिराच्या जवळ जाता आलं तर मग मंदिरात आम्ही जाणार नाही का, खूप गर्दी असते. बरं म्हणले मग तुम्ही काय करा, इकडं लांब अलीकडं उभा राहा, पंढरपूरच्या 5 किलोमीटर अलीकडंच, आणि तिथून नुसतं पंढरपूर डोळ्याने पहा. म्हणले अवघीच पापे गेली दिगंतरा आणि वैकुंठ पंढरी देखील या. म्हणले तुम्ही पंढरपूर पहा. म्हणले महाराज तिकडं जाणं शक्य नाही आमचं. म्हणले मग जाणं शक्य नाही ना, मग एक काम करा, तुम्ही बीडच्या बसस्टँडवरती जा आणि बसस्टँडवर गेले की एस टीत बसा आणि पंढरपूरला जाण लगेच वापस या चंद्रभागा बसस्टँडहूनच, तरी तुम्हाला पुण्य मिळेल. अहो म्हणले नाही जमत. मग म्हणले तुम्ही काय करा, जे दिंडीला वारकरी चाले त्यांना तुम्ही काय करा, वाटर लावायला जा, तुम्हाला पुण्य मिळेल. असं अनेक अर्थाने आपल्याला सोपं सांगितलेलं आहे. नाहीच जमलं तर मग घरी ध्यान करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवण्या तुळशी हारगळा काश्य पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. असं ध्यान जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. एवढी पंढरीची वारी सोपी सांगितलेली आहे. म्हणून मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, मी पंढरपूरला जाईन एवढं जरी म्हणालात ना तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण बाप तीर्थ पंढरी, पंढरपूरचं महात्म्य अफाट आहे. आणि म्हणून स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा अवताराच्या राशीत व्हा विटेवरी, शंखचक्र गदा पद्मसहित हरी, अनेक अवताराच्या राशीचा निज ठेवा. हा पंढरपूरला आल्यामुळे, हा इथे दाखल झाल्यामुळे आपण त्याची वारी करा, आपण त्याचं दर्शन घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तर मी अनेक न करी तीर्थव्रत, मी आता मात्र कुठल्याच तीर्थाला जाणार नाही. मला सगळ्यांचं कळलं, मला शेंदरी येंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते, मला सगळ्या तीर्थाचं महिमान कळलं. आता मात्र मी पंढरी सोडून कुठं जाणार नाही. आणि व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. मी काय करणार, व्रत एकादशी करणार आणि नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. पांडुरंग परमात्म्याचं नाव घेईन मी, विठ्ठलाचं नाव घेईन. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मी विठ्ठलच नाव घेईल. विठ्ठलच का बरं घेईन, तुम्ही विठ्ठल विठ्ठल का म्हणणार महाराज? त्याचं कारण असं आहे, विठ्ठलात अक्षर 3 येतात बघा. बारकाईने तुम्ही लक्ष देत असाल तर लक्षात येईल. विठ्ठलात अक्षर किती आहेत? 3 आहेत, वि, ठ आणि ल. वि विधाता, ठ निळकंठ शिवजी आणि ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. विविधती म्हणजे जाणे, वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल म्हणजे स्वीकार. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. जो परमात्मा ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. एवढा सोपा परमात्मा आहे. आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि म्हणून असा हा सोप्यातला सोपा असणारा, आमची वाट बघणारा, आम्हाला दर्शन दिल्याबरोबर मुक्तीला प्राप्त करणारा, आमच्या जीवनात हा प्राप्त झालेला पांडुरंग परमात्मा आहे. आणि आम्ही त्याचं काय करू, नामचिंतन करू, आम्ही त्याचं कथाकीर्तन करू, आम्ही त्याचं भजन करू, आम्ही
या आषाढीच्या शुभपर्व काळावरती त्याचं चिंतन करू. आपण स्वतःला भाग्यवान समजून घ्या की आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्व वारकरी पंढरपूरमध्ये आहोत. आणि जे पंढरपूरला नाहीत ना, त्यांनी फक्त गावात घरी बसून ध्यान करा, डोळे लावा. सकाळी पूजा ज्यांची झाली त्यांची डोळे लावून पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणा पंढरपूरची, आणि ध्यान जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला पंढरपूरची वारी घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पंढरपूरची वारी घडेल. कारण आता आपल्याला शक्य नाही जाणं, मग आम्हाला आषाढी वारी घडणार नाही. काही हरकत नाही, नसू द्या. देवाने आपल्याला सोय दिली. तुम्ही घरी बसून तरी ठाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी आनंद ताळवावा. एका जागेवरती बसून तुम्ही त्याचं ध्यान करा, तो तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आषाढीचं फार मोठं महत्त्व आहे. ही महावारी आहे. परमात्मा म्हणतो की जो कोणी भक्त या वारी करता आलेला असेल तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून ही आजची एकादशीची वारी आपण अत्यंत सगळ्यांनी प्रेमाने करावी आणि भविष्यातसुद्धा ही करत राहावी, एवढीच या संबंधाने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे. आज पंढरपूर आवगे गरजे पंढरपूर, पंढरपुरात महाद्वारात सगळीकडे आज होतो जय जयकार सदा, सगळीकडे नामचिंतन आहे, कथा कीर्तन आहे. आज महाराष्ट्रात गावोगावी भजन कीर्तन सुरू आहेत. जे पंढरपूरला आले ते तर करतातच, पण ज्यांना शक्य झालं नाही ते आपापल्या घरी वारी करतायत. प्रत्येक देवळात, पांडुरंगाच्या मंदिरातले गावागावातले आज गावागावात आज पंढरपूर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांना शक्य नाही पंढरपूरला जाण्यासाठी त्यांनी आपल्या गावाला पंढरपूर बनवण्याचं काम आपल्या गावातल्या तरुण मुलांनी केलेलं आहे. आणि वृद्ध सगळ्या वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांना आशीर्वाद देऊन ही पंढरपूरची वारी अशीच आयुष्यभर आपल्याकडून घडावी. हेच मज घडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. आणि या पद्धतीने आपण पांडुरंग परमात्म्याला विनंती करूया की हे पांडुरंगा, की आम्हाला पंढरपूरची वारी घडू दे. ज्याला नाही पंढरपूरला जाता आलं त्यांना माझी विनंती आहे की आपण इथं आपली धाकटी पंढरी नारायणगड आहे, नारायणगडावरती जाऊन या, दर्शन करा. नारायणगडावरती वारी खूप मोठी भरलेली आहे आज. आणि म्हणून तिथं या, आमच्याकडे चाकरवाडीला या, नेकनूरला मठातही असंख्य वारकऱ्यांना, भाविक भक्तांना या निमित्ताने विनंती करतो की अशाच पद्धतीने आपल्याकडून परमात्म्याने वारी, एकादशी, पंढरपूर हे तीर्थयात्रा करून घ्यावी आणि करत राहावी. देवाला एवढीच प्रार्थना करूया की आमच्या जीवनामध्ये बाकी काही देऊ नकोस, पण आम्हाला जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्हाला ही वारी अशाच पद्धतीने घडत राहावी, एवढीच आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्या बीड आकाशवाणीच्या या सर्व श्रोत्यांना, जे कोणी आकाशवाणीचे दररोज श्रोते आहेत, मी सुद्धा आकाशवाणीचा श्रोताच आहे आणि आज मला इथे आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळत आहे. आपल्या सगळ्या श्रोत्यांना या महावारीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, सद्गुरू बंकटस्वामी महाराजांचे एक सेवक या नात्याने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.